विद्येविना मती गेली हे शब्द कुणाचे आहेत माहितीये का? ज्या माणसाने या देशातील मुलींसाठी पहिली शाळा काढली त्यांचे. ते कोण होते सांगते. आधी फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 11 एप्रिल 1827 पुण्यातील एका माळी कुटुंबात एक मुलगा जन्माला आला. नाव ज्योतिराव गोविंदराव फुले. आज त्यांची 199वी जयंती. लहानपणी शाळा सुटली, शेतात राबायला लागले, पण शेजाऱ्यांनी बापाला समजवलं की या पोराला शिकव. स्कॉटिश मिशन हायस्कूल पुणे इथे ज्योतिबांची दुनिया बदलली. थॉमस पेन, जॉन स्टुअर्ट मिल यांच्या विचारांनी मनात क्रांतीची बी पेरली गेली. एकदा एका ब्राह्मण मित्राच्या लग्नात ज्योतिबांना जातीवरून अपमानित केलं गेलं. त्या क्षणी त्यांनी ठरवलं, या अन्याला मी माझ्या जगण्यानेच उत्तर देणार. साल 1847 पुण्यात भिडेवाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. शिकवायला कोण तर खुद्द सावित्रीबाई फुले. ज्योतिबांनी त्यांना स्वतः शिकवलं होतं. शाळेत जाताना समाज दगड मारायचा, चिखल फेकायचा, पण सावित्रीबाई थांबल्या नाहीत आणि ज्योतिबा ते त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे होते. घर सोडावं लागलं, पण एक मुस्लिम मित्र उस्मान शेख आणि त्यांची बहीण फातिमा शेख यांनी आश्रय दिला. जातीच्या भिंती माणुसकीपुढे कोसळल्या. साल 1869 रायगड किल्ल्यावर जंगलात हरवलेली एक समाधी होती, छत्रपती शिवाजी महाराजांची. पण ब्रिटिशांच्या काळात कोणालाच माहित नव्हतं ती कुठे आहे. ज्योतिबा फुले रायगडावर गेले, झाडाझुडपांमध्ये ती समाधी शोधली, साफ केली, फुले वाहिली आणि त्याच वर्षी लिहिला गेला छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा. शिवाजी महाराजांच्या जीवनावरचा पहिला पोवाडा. आणि 1870 मध्ये पुण्यात पहिली शिवजयंती साजरी केली ती याच माणसाने. त्यांच्या जीवनातील योगदाने भारतात पहिली मुलींची शाळा सुरू केली, दलित मुलांसाठी शाळा सुरू केली, विधवांसाठी आश्रमगृह खोलले, स्वतःच्या घरातील विहीर सर्व जातींसाठी खुली केली, सत्यशोधक समाजाची स्थापना केली, जाती व्यवस्थेविरुद्ध लढा दिला. दलित हा शब्द पहिल्यांदा वापरला ज्योतिबांनी. 1888 मध्ये महात्मा ही पदवी मिळाली. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र घचले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले. हे ज्योतिबांचे शब्द आजही तितकेच खरे आहेत. 28 नोव्हेंबर 1890 रोजी हे क्रांतीसूर्य मावळले, पण त्यांनी पेटवलेली मशाल सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपण सर्वांनी मिळून आजही जपली आहे. क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांना माझे विनम्र अभिवादन.